एका खोलीमध्ये रात्रीचे 2 वाजले आहेत. सगळं घर झोपलं आहे, पण एक विद्यार्थी अजून जागा आहे. टेबलवर पुस्तकांचा ढीग आहे, डोळ्यांमध्ये झोप आहे, मनामध्ये ताण आहे आणि तरी सुद्धा तो अभ्यास करतोय. कारण त्याचं एक स्वप्न आहे, डॉक्टर बनायचे. आई बाहेरून शांत असते, पण रोज देवाकडे एकच प्रार्थना करते, माझ्या लेकराचं भविष्य चांगलं होऊ दे. वडील स्वतःच्या गरजा कमी करतात, कोणी जमीन विकतो, कोणी कर्ज काढतो, कोणी आयुष्यभराची बचत खर्च करतो. फक्त एका गोष्टीसाठी, मुलाने प्रामाणिकपणाने मेहनत करून आयुष्यात मोठं व्हावं. पण मग अचानक बातमी येते, नीट पेपर लीक. नमस्कार मंडळी, मी आहे इंद्रजित सोनवणे आणि तुम्ही पाहताय लॉ विथ इंद्रजित हा माझा यूट्यूब चॅनेल. नीट पेपर लीक त्या एका बातमीसोबत लाखो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कोसळतो. कारण पेपर लीक म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका बाहेर जाणं नाही, तर मेहनतीचा अपमान आहे, प्रामाणिकपणाचा पराभव आहे आणि पैशासमोर स्वप्न हरल्याची भावना आहे. नीट भारताची सर्वात मोठी मेडिकल प्रवेश परीक्षा. यावर्षी जवळपास 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. 22 लाख स्वप्न, 22 लाख कुटुंबांचा विश्वास आणि 22 लाख भविष्य. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये उभा राहिला एकच प्रश्न, या देशामध्ये आता खरंच मेहनतीला किंमत उरली आहे का? कारण जर काही लोक परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका विकत घेऊ शकत असतील, जर लाखो रुपये देऊन सीट मिळवता येत असेल, तर मग गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्याने काय करायचं? रात्रभर अभ्यास करणाऱ्या मुलाने स्वतःला काय उत्तर द्यायचं? आज परिस्थिती अशी झाली आहे की विद्यार्थी पुस्तकांपेक्षा सिस्टीमला घाबरतोय. वेगवेगळ्या तपासांमधून आणि बातम्यांमधून जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये बसवण्यात आलं आणि त्यांची उत्तर पाठ करण्यात आली. काही ठिकाणी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचली आणि हे सगळं लाखो रुपयांच्या बदल्यात. 10 लाख, 20 लाख, कुठे कुठे तर कोट्यावधींचे व्यवहार. म्हणजे आता मेडिकल सिटी गुणवत्ता ठरवत नाही, तर पैसा, फक्त पैसा ठरवतो का? आज शिक्षण क्षेत्रामध्ये एक भयानक स्पर्धा निर्माण झाली आहे. पूर्वी शिक्षण म्हणजे ज्ञान होतं, आता शिक्षण म्हणजे मार्केट झालं आहे. मोठमोठे क्लासेस, मोठमोठे होर्डिंग्स, एआरईआर रँकर्सचे फोटो, आमच्याकडे या आणि डॉक्टर बना अशा जाहिराती. विद्यार्थी आता विद्यार्थी राहिलेला नाही, तो एका उद्योगाचा ग्राहक बनत चालला आहे. काही क्लासेस प्रामाणिकपणे काम करतात देखील, विद्यार्थ्यांना दिशा देतात देखील, यशासाठी मेहनतही घेतात. पण काही ठिकाणी शिक्षणाचा पूर्णपणे व्यवसाय झाला आहे. आज पालकांमध्ये भीती निर्माण केली जाते, क्लास नाही लावला तर तुमचं मूल मागे पडेल. आणि मग सुरू होतं फीचं ओझं. लाखो रुपयांचे पॅकेज, टेस्ट सिरीज, रँकर्स मार्केटिंग. गरीब विद्यार्थी इथेच हरायला सुरुवात करतो. आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे काही पालक सुद्धा या चुकीच्या मार्गाचा भाग बनत आहेत. हो, हे सत्य कडू आहे. पण जर एखादा पालक लाखो रुपये देऊन पेपर विकत घेत असेल, तर तो फक्त कायदा मोडत नाही, तर स्वतःच्या मुलाचं आयुष्यही धोक्यात टाकतोय. कारण डॉक्टर होणं म्हणजे फक्त सीट मिळवणं नाही, तर एखाद्याचं आयुष्य वाचवण्याची जबाबदारी आहे. आज जर प्रवेशच चुकीच्या मार्गाने झाला, जर उद्या रुग्णांचा जीव कोणाच्या हातात जाणार? कल्पना करा, त्यांनी मेहनतीऐवजी पैशाने मेडिकल सीट घेतली, तो उद्या ऑपरेशन थिएटरमध्ये उभा असेल. आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो का? हा फक्त एका परीक्षेचा विषय नाही, हा देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा विषय आहे. आज लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली जगत आहेत. कोणी 2 वर्ष ड्रॉप घेतला, कोणी मित्रांपासून दूर राहतोय, कोणी सोशल मीडिया सोडलंय, कोणी स्वतःचं पूर्ण तारुण्य एका स्वप्नासाठी खर्च केले. आणि आता त्यांना सांगितलं जातंय कदाचित पुन्हा परीक्षा होईल. आणि त्यांचा गेलेला वेळ कोण देणार? त्यांचा ताण, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांच्या आईवडिलांचे अश्रू सरकारकडे याचं उत्तर आहे का? फक्त चौकशी करून विश्वास परत मिळत नाही, विश्वास निर्माण करावा लागतो. आज विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती आहे, आपण कितीही मेहनत केली तरी शेवटी पैसा जिंकणार तर नाही ना. आज आपण शांत बसलो तर उद्या प्रत्येक परीक्षा विकली जाईल. डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी सगळं पैशाने ठरणार असेल, तर मग सामान्य विद्यार्थ्याने स्वप्न पाहायची तरी कशासाठी? शिक्षण ही बाजारात विकली जाणारी वस्तू नाही. शिक्षण म्हणजे देशाचा पाया आहे. आणि पाया जर भ्रष्टाचाराने कमकुवत झाला, तर देशाचं भविष्य मजबूत कसं राहील? आज गरज आहे ती फक्त कारवाईची नाही, तर व्यवस्था बदलण्याची आहे. कारण विद्यार्थ्यांना फक्त परीक्षा नको आहे, त्यांना न्याय हवा आहे, त्यांना विश्वास हवा आहे, त्यांना अशी व्यवस्था हवी आहे जिथे पैशापेक्षा मेहनतीला किंमत असेल.
आणि शेवटी एकच प्रश्न पडतो, भारतामध्ये अजूनही स्वप्न मेहनतीने पूर्ण होतात का, की आता त्यासाठीही पैसा लागतो? मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लॉ विथ इंद्रजित या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका विषयावर माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.